नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजपासून आपण आपल्या लॉ डिस्कशन सिरीजला सुरुवात करणार आहोत। मागील व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे आपण आज लिमिटेशन ॲक्ट म्हणजेच मुदत कायदा 1963ला डिस्कस करणार आहोत। चला आता सुरुवात करूया। लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शनकडे वळण्याआधी आपण लिमिटेशन कायद्याविषयी माहिती जाणून घेऊया। लिमिटेशन म्हणजेच मुदत, म्हणजेच थोडक्यात आपण जाणून घेऊया की हा कायदा दावा दाखल करणे, ॲप्लिकेशन दाखल करणे आणि अपील करणे यासाठी किती मुदत आपल्याकडे आहे याची माहिती देत असतो। तर आता लिमिटेशन कायद्याचे बॅकग्राऊंड आपण बघून घेऊया। 1959ला हा कायदा ब्रिटिश काळात अंमलात आला होता। त्यानंतर अनेक वेळा तो रद्दही करण्यात आला आणि त्यामध्ये काही बदलही करण्यात आले। तिसऱ्या लॉ कमिशनने 1908चा लिमिटेशन जो कायदा आहे तो रद्द केला आणि त्याऐवजी 1963 रोजी एक नवीन लिमिटेशन कायदा अंमलात आणला। आता कोणताही कायदा अंमलात आणण्यामागे त्यामागे काही उद्देश असतो। आता ह्या कायदा अंमलात आणण्यामागे काय उद्देश होता हे आपण जाणून घेऊया। तर लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, जुने तंटे वाद चालतच राहू नये, न्यायालयीन वाद हे फार काळापर्यंत लांबवले जाऊ नये आणि न्यायालयीन खटल्यांचा निपटारा झपाट्याने व्हावा, हे काही उद्देश यामागे होते। या कायद्यामध्ये एकूण 5 भाग आहेत आणि त्या 5 भागांमध्ये 32 सेक्शन्स दिलेले आहेत आणि एक महत्त्वपूर्ण शेड्यूल यामध्ये दिलेला आहे। त्याचाही आपण पुढे जाऊन अभ्यास करणार आहोत। हा कायदा जो आहे तो स्वतःमध्ये एक परिपूर्ण कायदा आहे, म्हणजेच एक्झॉस्टिव्ह लॉ आहे असं आपण म्हणू शकतो। हा कायदा इतर कायद्यांवर अवलंबून नाही, तर हा स्वतःच एक प्रोसिजर लॉ आहे। लिमिटेशन ॲक्ट हा महत्त्वपूर्ण कायदा असला तरी हा कायदा सर्वच ठिकाणी लागू होत नाही। तर काही ठिकाणी हा कायदा लागू होत नाही, तर कुठे ते आपण आता पाहणार आहोत। तर सर्वात पहिले संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या मूलभूत हक्कांना हा कायदा लागू होत नाही। दुसरं म्हणजे क्वाजी ज्युडिशियल प्रोसिडिंग्स, म्हणजेच न्यायालयीन खटले वगळले तर इतर प्रशासकीय कार्यालयातील जे वाद असतात त्या क्वाजी ज्युडिशियल प्रोसिडिंग्सला हा कायदा लागू होत नाही। तिसरं म्हणजे रिट्स। आपल्याला माहितीच आहे की भारतीय संविधानाने आर्टिकल 32 आणि 226 नुसार माननीय उच्च न्यायालयात किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयात किंवा माननीय उच्च न्यायालयात रिट दाखल करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। तर या रिट्सलासुद्धा हा कायदा लागू होत नाही। या संदर्भातील एक केस लॉ जो आहे तो मी आता इथे शेअर करत आहे, विजयसिंग राजे सिंधिया वर्सेस स्टेट ऑफ यूपी। आणि चौथं म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स जे असतात, म्हणजेच एखाद्या प्रशासकीय कार्यालयातील वाद जे असतात यांनासुद्धा हा कायदा लागू होत नाही। बघा, आता सेक्शन्सला जाण्या अगोदरच आपल्याला या कायद्याविषयी अनेक गोष्टींची माहिती मिळाली। ओके, तर आपण आता सेक्शन 1ला सुरुवात करूया। सेक्शन 1 काय सांगतो, तर हा कायदा द लिमिटेशन ॲक्ट 1963 या नावाने ओळखला जाईल। हा कायदा संपूर्ण भारतात लागू असेल आणि 1 जानेवारी 1964 पासून हा कायदा भारतात अंमलात येईल। ओके, तर आज आपण इथे थांबणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। या माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।